प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. तुम्हाला असं वाटतंय का, की तुम्ही खूप जास्त कष्ट करतायत, खूप जास्त हार्डवर्क करतायत, तरीही काहीही यश नाही आहे तुमच्या हाती? इनफॅक्ट तुमचा लॉस होतोय, तुमचं काहीही प्रॉफिट होत नाहीये आणि बाहेर जगामध्ये जे चाललं आहे, न्यूज आहेत आणि ते सगळं ऐकून तुम्ही खूप निराश झाला आहात. खूप भीती येते फ्युचरची आणि समजतच नाही, की नक्की काय केलं पाहिजे? तर प्रभू आज तुम्हाला प्रोत्साहन देणार आहे, त्यांचा शब्द देणार आहे, ज्याच्यावरून आपल्याला समजेल, की ॲक्चुअली आपल्याला काय करायचंय. तर सगळ्यात पहिले मी आज तुम्हाला जे शेअर करणार आहे, ते आहे प्रॉफेट हगायमधून. म्हणजे देवाचा संदिष्ट हगाय नावाचा एक पुस्तक आहे जुना करारामध्ये. तिथे आपण बघतो अध्याय 1 वचन 9 पासून, तुम्ही पुष्कळ अपेक्षा केली, पण हाती थोडे लागले. जे तुम्ही घरी आणले, त्यावर मी फुंकर घातली. हे का? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कारण हेच मी माझे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही प्रत्येक आपल्या घरासाठी धडपड करत आहात. म्हणून तुमच्यामुळे आकाशाने दहिवार आवरून धरले आहे, भूमीने आपला उपज आवरून धरला आहे. याचा काय अर्थ आहे? तर परमेश्वर आपल्याला म्हणतायत, की कुठेतरी आपण स्वतःच्या स्वार्थिक सेल्फिश झालो आहोत आणि स्वतःच्या ज्या गोष्टी आहेत, आपल्या घराबाबतीत आणि आपल्या ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, त्याच्यावर आपला फोकस जास्त लागला आहे. आपल्या सांसारिक गोष्टींवर. पण ॲक्चुअली जे आपण बघतो ना, स्पिरिच्युअल प्रायोरिटीज हे आपले सेकंडरी झाले आहेत. आणि प्रॉफेट हगाय आपल्याला हेच सांगतायत, की म्हणून आपल्याला हवे तसे पिके मिळत नाहीये. कारण परमेश्वर आपल्याला म्हणतात, की तुम्ही पुष्कळ पेरणी करतायत, पण हाती थोडे लागले. तुम्ही खाता, पण तुम्ही तृप्त होत नाही. तुम्ही पिता, पण तुमचे तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालतात, तरी तरी पण तुम्हाला ऊब येत नाही. मजूर मजुरीने पैसा मिळवून असे काय भोग पडलेले पिशवीत टाकतो. याचा अर्थ असा आहे, की आपण खातोय तरी तृप्त होत नाहीये, पितोय तरी आपली तहान भागत नाहीये आणि हे का होतंय? कारण का प्रॉफिट हगाय आपल्याला हेच सांगतायत, की सेल्फिश प्रायोरिटीज, सेल्फिश कन्सर्न्स आर टेकन ओव्हर स्पिरिच्युअल प्रायोरिटीज. म्हणजे तो आपल्याला हे सांगतोय, की आपण आहे ना स्वतःच्या घराकडे जास्त लक्ष देतोय. पण देवाचं मंदिर, देवाचं घर जिथे लोकं तुटून पडली आहे, त्यांच्याकडे लक्ष द्यायचे ते आपण आपला फोकस चेंज झाला आहे. म्हणून कुठेतरी आपल्याला यश मिळत नाहीये. त्याचा अर्थ असं नाहीये, की ते प्रभूला विसरलेली होती लोकं किंवा त्यांच्या नियमाला. पण असा अर्थ होता, की त्यांनी ना प्रभूला जेवढं महत्त्व दिलेलं आणि जेवढं प्रभू त्यांच्यासाठी प्रिय होते आणि पहिलं स्थान आणि सेंटरमध्ये होते, तसं ते आता राहिले नाहीये. म्हणून कुठेतरी त्यांना सगळ्या गोष्टी कमी पडतायत. ते जेवढं दानधर्म करत होते किंवा त्यांच्या गोष्टी वाटप करत होती, आता ते सगळं त्यांनी स्वतःकडेच ठेवून दिलं होतं. आणि म्हणून आपण बायबलमध्ये नवा करारमध्येही बघतो, की प्रभू येशू म्हणतात, "तर तुम्ही पहिल्यांदा देवाचे राज्य व त्याच्या नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील." मत्तई अध्याय 6 वचन 33 मध्ये दिलं आहे. तर हे आपल्याला सांगतं, की पहिलं स्थान आपण जेव्हा येशूला देतो आणि त्यांच्या कार्यासाठी आपण पहिली प्रायोरिटी देतो, बाकी गोष्टी सगळ्या राईट ठिकाणी पडतात. त्याच प्रकारे जो उत्साह कमी झाला आहे त्याच्यासाठी येशू आपल्याला सांगतायत. त्यावेळेस प्रॉफेट हगाय सांगत होते. पण यावेळेस आपल्याला येशू सांगतायत, की "तू का निराश होतोय? तू का निराश होते? आणि मी तुझ्यावर गिव्ह नाही केला आहे. तू परत-परत कितीही पापात पडली असेल आणि असं वाटतंय, की अरे काय फायदा? म्हणजे मी प्रसन्न किंवा येशूला खुशच नाही करू शकत आहे." तर येशू बोलतायत, की "आय विल नेव्हर गिव्ह अप ऑन यू बिकॉज आय लव्ह यू." आणि हे प्रभू आपल्याला सांगतायत, की आपण निराश नाही झालं पाहिजे. कितीही बाहेरचं वातावरण कठीण झालं आहे जगण्यासाठी. कारण प्रॉफेट हगायमध्येही परमेश्वर सांगतात, की "आय एम विथ यू." माझा प्रेझेन्स तुमच्यामध्ये आहे. आणि त्याच प्रकारे हा संदिष्ट त्यांना खूप प्रोत्साहन देतो,
की तुम्ही परत त्या मंदिराला बिल्ड करण्यामध्ये लागा. आणि त्याच प्रकारे तो बोलतो, की तुम्ही परत लोकांमध्ये असं बघू नका, की अरे हे मंदिर जसं त्यावेळी लोकं बोलत होते, "अरे सोलोमनच्या वेळेस काय होतं? आता काय हे आहे मंदिर?" पण प्रभू त्यांना आश्वासन देतात, की कधी-कधी आपल्याला समोर त्या गोष्टी दिसणार नाही, की आपण काय मेहनत केली आहे त्याचं प्रतिफळ. पण प्रभूच्या नजरेमध्ये पण स्पिरिच्युअल आईजनी पाहिलं तर प्रभूनी भरपूर कार्य केलं आहे आणि ते आपल्याला दिसून येत नाहीये. पण प्रभूनी अत्यंत महत्त्वाचं कार्य केलं आहे आणि त्यांनी जे केलं आहे ते आपल्याला पुढेच स्वर्गराज्यामध्ये समजेल. त्याच प्रकारे प्रभू आपल्याला सांगतायत, की तुम्ही निराश होऊ नका. तुम्ही तुमचं कार्य करत राहा. तुम्ही प्रभूची आराधना करत राहा. तुम्ही तुमचं जे छोटासा पार्ट आहे या मोठ्या सॅल्वेशन हिस्ट्रीमध्ये, तो तुम्ही प्रामाणिकपणे करा. कारण प्रभू येशू तुमच्यावर अत्यंत प्रेम करतात आणि ते तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि त्यांची उपस्थिती ही सदैव आपल्यासोबत राहणार. मग कसली भीती आणि कसलं टेन्शन. आपल्याला माहिती आहे, की प्रभू आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्या लॉसमध्ये पण आपला गेन आणू शकतात आणि हे प्रभूचं कार्य आहे आणि त्यांच्या कार्याला आपण पहिलं स्थान देऊया, त्यांच्या मिशनला आणि स्वतःकडे जास्त फोकस न करता प्रभूकडे फोकस ठेवूया. कारण कार्लो अकुतीस आपल्याला म्हणतात, "सॅडनेस इज लुकिंग ॲट आवरसेल्व्हज अँड हॅपीनेस इज लुकिंग टुवर्ड्स गॉड." म्हणून आपण किती वीक आहोत, आपल्याला हे जमत नाही, आपल्याला ते जमत नाही, ते सगळं सोडून प्रभू आपले किती जास्त कार्य करतायत आपल्या जीवनात आणि ते आपल्यावर किती प्रेम करतात आणि त्यांच्या प्रेमाने आपण सर्व काही करू शकतो. म्हणून निराश होऊ नका आणि प्रभूमध्ये अ, बनून राहा, अबाईड करा. कारण जोपर्यंत आपण प्रभूच्या आत निवास करत नाही, आपल्याला फळ येणार नाही पवित्र आत्म्याचे. म्हणून ज्याही गोष्टी प्रभू आणि आपल्या नात्यात येतायत, त्याला आपण कट करूया, त्याच्यावर आपण कार्य करूया आणि प्रभूमध्ये पूर्ण हृदय आपलं टाकून देऊया. त्याच्याशिवाय आपल्याला पवित्र आत्म्याचे फळ आपल्या जीवनामध्ये अनुभव करता येणार नाही. थँक यू. गॉड ब्लेस यू. बाय-बाय.